पुणे हिट अँड रन प्रकरणात एक धक्कादायक बातमी येते। ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी महिलेचे सॅम्पल वापरण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये। 2 वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतलेत अशी माहिती कळतीये। आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टर हळनरनं हा कारनामा केलेला आहे। महत्त्वाची बातमी, पुण्यामधल्या कार अपघात प्रकरणातली ही अपडेट बातमी येते। आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदललेले होते, ब्लड सॅम्पल बदललेले होते। त्या संदर्भातली ही पुढे महत्त्वाची बातमी। ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी एका महिलेचे सॅम्पल वापरल्याचं आता कळतंय। 2 वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतलेत। विशाल सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। विशाल, काय नेमके या संदर्भातले पुढे तपशील मिळतात? तर पाहिलं तर पुणे हिट अँड रन या प्रकरणामध्ये काल एक मोठी कारवाई जी आहे ती समोर आलेली आहे। या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी राज्य सरकारकडून एक SIT स्थापन केलेली। पल्लवी सापळे ह्या त्यांना लीड करत होत्या। मात्र अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कडून जी माहिती मिळते आपल्याला, त्या माहितीनुसार या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी जे आरोपी मुलगा होता त्या आरोपी मुलाचे ब्लड सॅम्पल ऐवजी तिथं एका महिलेचे ब्लड सॅम्पल जे आहे ते देण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून समोर येते। इतकंच नव्हे तर 2 वयस्कर व्यक्तीचे देखील ब्लड सॅम्पल जे आहे ते घेण्यात आल्याची माहिती देखील आता समोर येते। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात किती काळबेरं आहे हे एक प्रकारे समोर येताना दिसून येते। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि विशाल सोनवणेचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। 2 वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले होते आणि ब्लड सॅम्पल बदलताना एका महिलेचे ब्लड रिपोर्ट यामध्ये देण्यात आले होते, महिलेचे सॅम्पल्स देण्यात आले होते असं कळतंय।